सांगलीची कालची संध्याकाळ ही रोज सारखी नव्हती. कारण अतिशय वर्दळीच्या असलेल्या भागामध्ये एका मोठ्या घरामध्ये बंगल्यामध्ये घुसून या घरातल्या नातवाचा म्हणजे 14 वर्षांच्या मुलाचा चक्क डोळ्यात गोळी झाडून अतिशय निर्घृण निर्दयी पद्धतीनं खून केला गेला होता. पोलिसांचा मोठा फौजफाटा जमला होता. प्रत्येक ठिकाणी रक्ताचे शिंतोडे उडलेले होते आणि घरातून मोठ्या प्रमाणात आक्रोशाचा आवाज येत होता. हे सगळं वातावरण होतं ते अभयनगर मधल्या एसटी कॉलनीतलं. पण मुळात घडलेलं काय होतं तर या ठिकाणी सांगलीचे अतिशय प्रसिद्ध हमाल नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंडगर यांच्या नातवाचा खून करण्यात आलेला होता आणि तो खूनही एका कुख्यात गुंडानं केलेला होता. पण मुळात हा खून झाला का, या मागची स्टोरी नेमकी काय, हे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. या प्रकरणामध्ये खून झालेल्या 14 वर्षांच्या मुलाचं नाव वेदांत मारुती बंडगर असं आहे. वेदांत हा बाळासाहेब बंडगरांचा नातू होता. बाळासाहेब बंडगर हे सांगलीमधले मोठे हमाल नेते आहेत. त्याचबरोबर बाजार समितीचे माजी संचालक आहेत. सध्याच्या घडीला त्यांचा मुलगा म्हणजेच मारुती बंडगर हे सध्या संचालक आहेत आणि त्यांच्यावरती असलेला राग काढायचा म्हणून त्यांच्या नातवाची अमानुष पद्धतीनं हत्या केली गेली. ही हत्या ज्यानं केली तो संशयित आरोपी हा कुख्यात गुंड आहे, ज्याचं नाव आहे निलेश गडदे. निलेश गडदे यानं काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या दत्ता पाटोळे नावाच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याची हत्या केलेली होती. त्या हत्येच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तो जेलमध्ये होता. काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून सुटून आलेला होता. मात्र त्याला सांगलीच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये यायला बंदी घातलेली होती. तरी सुद्धा तो या क्षेत्रामध्ये येऊन बिनधास्तपणे फिरायचा. त्याच्या कार्यकर्त्यांना, त्याच्या सोबतच्या साथीदारांना घेऊन तो दहशत माजवण्याचा प्रयत्न करायचा. अनेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या सगळ्यामधूनच हे संपूर्ण पुढचं जे काही हत्याकांड आहे ते घडलेलं पाहायला मिळतंय. पण मुळात हे सगळं का झालं, यामागे एक मोठी बॅक स्टोरी आहे. घडलेलं असं आहे की मिरज तालुक्यामधलं जे रेल्वे स्टेशन आहे, या रेल्वे स्टेशनच्या मालधक्क्यावरून दोन गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. लक्ष्मण खरात नावाच्या एका व्यक्तीकडे सध्या या कामाचा ठेका आहे आणि लक्ष्मण खरात यांना हा ठेका सोडावा आणि हे काम इतरांना मिळावं यासाठी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून निलेश गडदे हा लक्ष्मण खरात यांच्यावरती दबाव टाकत होता. पण खरात काही केल्या ऐकत नव्हते. ते या कामाचा ठेका सोडणार नव्हते. म्हणून या निलेश गडदेनं काय केलं तर थेटपणे त्यांच्या घरी गेला. घरी जाऊन धमकावण्याचं प्लॅनिंग त्याचं होतं. मात्र घरी गेल्याच्या नंतर असं कळलं की ते स्वतः घरात नव्हते. त्यांची केवळ पत्नी तिथे होती. त्यामुळे यांनी त्यांच्या पत्नीला सुद्धा सोडलं नाही. त्यांच्या पत्नीला अतिशय घाबरून सोडण्यात आलं. तिला धमक्या देण्यात आल्या. तिला असं सांगितलं की तुझ्या नवऱ्याला लवकरात लवकर हा ठेका सोडायला सांग. इथला ठेकेदार म्हणून तो जे काही काम करतोय हे काम त्याला लगेचच्या लगेच थांबवायला सांग. नाहीतर आम्हाला 10-15 लाख रुपये द्या किंवा मग आम्ही तुझ्या नवऱ्याला संपवून टाकू, अशा पद्धतीची धमकी दिली. त्यानंतर अर्थातच ही महिला प्रचंड घाबरलेली होती. तिने हे सगळं तिच्या नवऱ्याला सांगितलं. त्यानंतर हे सगळं प्रकरण अर्थातच हमाल नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या किंवा गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी खूप काम या क्षेत्रामध्ये केलेलं होतं त्या बाळासाहेब बंडगरांपर्यंत हा विषय गेला आणि एखाद्याच्या घरामध्ये जाऊन त्याच्या पत्नीला धमकावण्यापर्यंत एखाद्या कुख्यात गुंडाची मजल जाते. त्यामुळे बाळासाहेब बंडगर हे चिडलेले होते. त्यांना या सगळ्याचा राग आलेला होता. त्यामुळे त्यांनी अनेक हमालांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे जाऊन याच निलेश गडदेवरती गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्या या सगळ्या पुढाकाराला अनेक हमालांनी सुद्धा पाठिंबा दिला. खूप मोठ्या संख्येने हमाल त्यांच्यासोबत जमलेले होते. त्यावेळेस मात्र असं झालं की निलेश गडदे याच्या गाडीवरती दगडफेक झाली, जी हमालांनी केलेली होती, कारण त्यांच्यामध्ये अतिशय आक्रोश होता. पण याच गोष्टीचा राग निलेश गडदे यानं त्याच्या डोक्यात ठेवला आणि हा राग काही करून काढायचा किंवा बंडगर यांच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे हे त्याच्या डोक्यात होतं आणि त्यामुळेच बंडगरांचा बदला घ्यायचा हे टार्गेट त्यानं डोळ्यासमोर ठेवलं होतं. त्यानंतर असं घडलं की याच निलेश गडदेला कुणीतरी अशी एक टिप दिली की बाळासाहेब बंडगर हे त्यांच्या सांगलीतल्या घरी येणार आहेत, ते तिथेच आहेत. त्यामुळे हा स्वतःच्या साथीदारांना घेऊन एका आलिशान कारमधून त्यांच्या घराच्या दिशेने निघतो. घरी पोहोचतो. तिथे गेल्याच्या नंतर मुळात त्याला घर कुठलं आहे हे समजत नसतं. अनेकांना विचारत विचारत बंडगरांचं घर कुठलं असं विचारत तो त्या बंगल्याच्या गेटपर्यंत जाऊन पोहोचतो. तिथे गेल्याच्या नंतर पिस्टल हातात घेऊनच तो गाडीमधून उतरतो
बाळासाहेब बंडगर यांचे भाऊ त्या ठिकाणी असतात. त्यांना देखील विचारतो, की "हे बाळासाहेब बंडगरांचंच घर आहे का?" असं म्हणत थेटपणे आत निघून जातो. त्यावेळेस मात्र बंडगर यांचे भाऊ प्रचंड घाबरतात. ते स्वतःचा जीव वाचवायचा म्हणून बंगल्याच्या मागच्या दिशेने पळून जातात. त्यानंतर जसं-जसं हा पुढे जातो, तसतसा त्याला तिथे बसलेला 14 वर्षांचा वेदांत दिसतो. वेदांत हा घराच्या बाहेरच्या भागामध्ये बसलेला असतो, मोबाईल खेळत असतो. त्याला माहीतही नसतं, की हे राजकारण काय आहे किंवा हा समोरचा व्यक्ती कोण आहे, काहीच माहित नसतं. मात्र या निष्पाप मुलाला चक्क पिस्तुलाचा धाक दाखवण्यात येतो. त्याच्यावरती पिस्तूल रोखली जाते आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये गोळी झाडून निलेश गडदे आणि त्याचे साथीदार वेदांतला संपवतात. वेदांत त्याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. त्याचे वडील म्हणजे आत्ताचे जे संचालक आहेत मारुती बंडगर हे सुद्धा त्या ठिकाणी असतात. त्याची आई असते. अनेक घरातले लोक असतात, मात्र ते घराच्या आतमध्ये असतात. बाहेर जेव्हा त्यांना या सगळ्याचा आक्रोश आणि आवाज सगळा ऐकू येतो, त्यानंतर हे सगळेजण बाहेर येतात. मात्र तोपर्यंत वेदांत हा रक्ताच्या थारोळ्यात असतो. त्याला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं जातं. मात्र त्याचा मृत्यू झालेला असतो. त्यानंतर निलेश गडदे हा घटनास्थळावरून अर्थातच पसार होतो. पोलिसांना या सगळ्याची खबर दिली जाते. पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचतात. तिथून पुढचा पंचनामा होतो. त्यानंतर आत्ता जवळपास 4 ते 5 वेगवेगळी पथकं ही निलेश गडदे याच्या शोधासाठी पाठवली गेलेली आहेत आणि केवळ बंडगर यांच्यावरती राग काढायचा म्हणून त्यांच्या 13-14 वर्षांच्या नातवाला मारायचं इतकी विकृत मानसिकता एखाद्या गुंडाच्या डोक्यात असेल, एखाद्याच्या मनात असेल आणि तशा पद्धतीची कृत्य जर हे सगळे करत असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, पोलिसांचा धाक आहे की नाही, असा अतिशय संतप्त सवाल हा सांगलीच्या नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. जे काही वाद असतील, राजकारण असेल, व्हॉटएव्हर काहीही असेल, तरी सुद्धा ते घराच्या बाहेर ठेवावं किंवा किमान लहान मुलांपासून तरी लांब ठेवावं, हे सुद्धा कळत नाही का, असं म्हणत आज सांगलीचा प्रत्येक नागरिक हा आक्रोश करताना पाहायला मिळतोय. या प्रकरणामध्ये लवकरात लवकर निलेश गडदे याला अटक व्हावी अशी मागणी केली जाते. घरातला खूप लाडाचा हा नातू होता, 13-14 वर्षांचा निष्पाप मुलगा होता, त्याची या सगळ्यामध्ये हत्या झाली आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये काहीही करून एकही आरोपी सुटता कामा नये असं म्हणत आता हे सगळं प्रकरण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चेलं जात आहे. अर्थात पोलीस या सगळ्यामध्ये ऍक्टिव्ह झालेलेच आहेत, पण पोलिसांना निलेश गडदेला पकडण्यामध्ये यश कधी येत आहे, त्याचबरोबर त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली त्या प्रत्येकाला पकडण्यात यश कधी येतं हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर निलेश गडदे हा केवळ या सगळ्यामध्ये एकटा आहे की त्याच्या मागे आणखी कुणी आहे, कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं झालं का, किंवा त्याच्या डोक्यावर कुणाचा वरद हस्त आहे का, असे अनेक प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं आता सांगली पोलिसांनाच शोधावी लागणार आहेत. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.